अत्यंत महत्त्वाची बातमी आणि बातमी तितकीच गंभीर सुद्धा आहे। शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातनं 47,60,000 रुपये चोरीला गेले आहेत। आरोपींनी शालेय शिक्षण विभागाचे बनावट स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे 4 टप्प्यात 47,60,000 रुपये काढल्याची माहिती समोर आली आहे। नमिता बग, प्रमोद सिंग, जीतन खातून या 4 व्यक्तींच्या नावे ही रक्कम जमा झाल्याचं तपासामध्ये पुढे येत आहे। मंत्रालयातल्या बँकेमध्ये शिक्षण विभागाचं खातं आहे आणि त्याच खात्यातनं हे पैसे काढले गेले आहेत। या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस अधिक तपास करतात। सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देतात। सूरज, ही चोरीची घटना किंवा खात्यातनं पैसे काढण्याची घटना अनधिकृत पद्धतीनं कशी उघडकीस आली आणि शोध कसा घेतला जातोय? ज्ञानदा, खरं तर ही गंभीर बाब आहे। शिक्षणाच्या शालेय शिक्षण विभागातनं 47,60,000 रुपये चोरीला करण्यात आलेले आहेत। या सर्व आरोपींनी बनावट जो चेक आहे तो बनवण्यात आला होता, स्टॅम्प पेपर्स आणि स्वाक्षरीच्या माध्यमातून हे संपूर्ण पैसे टप्प्याटप्प्याने काढण्यात आलेले आहेत। खरं तर ही पहिली वेळ नाही आहे, ही दुसरी वेळ आहे। याआधीही देखील पर्यटन विभागाच्या खात्यातून महिन्याभरापूर्वी 67 लाख रुपये चोरीला गेले होते आणि या प्रकरणी देखील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन तपास करत आहेत आणि असं असताना एका महिन्यानंतर ही दुसरी घटना घडत आहे। त्यामुळे शासनाचं आपल्या या विभागीय खात्यांकडे लक्ष आहे की नाही असं म्हणावं लागेल। खरं तर ही महत्त्वाची बाब आहे आणि मंत्रालयात जे शासनाचं जे बँकेत खातं आहे त्यातून ही संपूर्ण रक्कम चोरीला गेलेली आहे आणि विशेष म्हणजे ही रक्कम नमिता बग, प्रमोद सिंग, तपन कुमार आणि जीतन खातू यांच्या नावाने जमा झालेली आहे। ही सर्व खाती कोलकाता या राज्यातील असल्याची माहिती ती समोर आलेली आहे। त्यामुळे या प्रकरणी आता अधिक तपास मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशन करत आहे। मात्र ही दुसरी वेळ आहे। आता तरी शासन या संदर्भात काही कठोर कारवाई करतं का हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। ज्ञानदा, धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।